Thank you.
धन्यवाद. आई पाहुणाई देवी श्रीदेव काळेश्वर ब्राह्मण देवाचा वरदस्त लावलेले बापाडगाव आणि आज श्री काळेश्वराचा 16वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येते. आणि त्या निमित्ताने त्या परमेश्वराचं नामस्मरण व्हावे या उद्देशाने हनुमंतासाठी भजन मंडळ वर्धा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी बोलत होता विजय गुंडूसाहेब आणि आजचे माझे प्रतिभा सन्माननीय विनोद चव्हाण भाऊ आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप रोकेभाऊ आम्हाला तिन्ही भावना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम सन्माननीय राजू नाईक धुळे आणि त्यांचे सर्व सवंगडी मित्र त्या दायेश्वर रावतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो. म्हणजे जमलेल्या मायबाप प्रेक्षकांकडे अनेक नामवंत भजनीबुवा या ठिकाणी हजर आहेत. पखवाजोदक आहेत आणि त्यामध्ये बापावडी काढल्यानंतर सन्माननीय संदेश नाईक धुळे त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप नाईक धुळे आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रसाद नाईक धुळे त्याचप्रमाणे बोलून सांगितलं यश मेस्त्री या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन इथली स्थान देवता आणि रंगदेवताला वंदन करून म्हणजे ग्रामदेवता आणि सासू मातेच्या चरणाची लीन होऊन दोन्ही मुलांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून त्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून माते समान मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजीराजांना नामाचा मुद्रा करून भजनवारीच्या छत्रपती समाजाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्यांना धन्यवाद देतोय. धन्यवाद. थोडा उशीर झाला माझ्यामुळे आपल्या सर्वांची माफी मागतोय. आणि इथे आल्यानंतर म्हणजे बापाड्यामध्ये आल्यानंतर पहिली आठवण येतं ती अण्णाजी नाईक धुळे यांच्या सुद्धा मृत आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. कारण 1 नंबरला जर विनोद चव्हाण जर प्रेम असेल तर 2 नंबरला 100% माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. धन्यवाद. धन्यवाद. सरस्वती तुझे नाम सरस्वती
महाकाळ विक्राळ तोही थरारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मणिराम चिंतित प्रभाते मणिराम चिंतित ग्रामदेवता देवी साथी कुलदेवता माता भवानी आई श्री सत्यनारायण रंगदेवता सुप्रसिद्ध भजनकार निर्मलेश तुळशीदास या ठिकाणी ज्यांना मी म्हणजे माझं सांगतोय वैयक्तिक ज्यांना मी युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे बरेच व्हिडिओ बघितले ते सन्माननीय संदीप पाऊसकर या ठिकाणी आलेले आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्यक्षात बघितलं नव्हतं परंतु तुमचे सगळे व्हिडिओ हे कसे तुम्ही तुमचे काय नेहमी संबंध बघितले का? अच्छा, कारण त्यांच्याबरोबर पुजारी बुवांचे पण बरेच व्हिडिओ बघितले मी किंवा धन्यवाद. खूप छान सुरुवात केली आहे विनोद चव्हाण बुवानी. आज विनोद चव्हाण बुवा थोडेसे नर्वस दिसले. म्हणजे काय आहे बुवा, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून ते जाणवत होतं माणूस थकलेला असला की त्याला मूड नसतो थोडाफार. त्याच्यात थोडाफार सावंतचं पण सुरुवात तुमची असल्यामुळे थोडाफार ते होतो विषय. पण अशा पद्धतीत तुमका कधी बोलू नये तुम्ही. म्हणजे नाहीतर तुम्ही डबलवारी घेताना पद्धतशीर येत असता. म्हणजे आज विसरलं डबलवारी होती कुठलं तर वाटेल लागलं. हे बघ यांच्याकडे बघ, बघितल्यानंतर समाधान वाटतं ना जरा. तिन्ही बुवांची जी काय पद्धत आहे भजनाची बोलण्याची एरवी पद्धत ही प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे कोण इथे कमी नाही आहे. फक्त सुरुवात कोणी करायची हा विषय आहे.
आणि विनोद चव्हाणची ती डेअरिंग पण होणार नाही. त्याच्या भजनामध्ये नक्की ताकद आहे, त्याच्या विनोद चव्हाण बुवांच्या भजनामध्ये ताकद आहे, ते कोण नाकारू शकत नाही. 100% सांगतो. आणि मी तरी मानतो, कारण माझा रागाचा अभ्यास थोडं कमी असल्यामुळे जे काही विनोद चव्हाण गातात ते परफेक्ट गातात. आणि सोडा दुनिया म्हणते असं परफेक्ट गातात, परंतु एखाद्यात किडे असले की तो सांगणार की बाबा हे चुकीचं गातो म्हणून. स्वतःच्या हातातून काही तेवढं निघत नाही, पण दुसऱ्याची चूक काढणं हे लोके बुवाचं गुणधर्म, म्हणजे मी डायरेक्ट बोलतोय. आणि त्यामुळे हे दोघं जण एकमेकांका, ह्यो म्हणतो तू थूक लावणार बुवा, ह्यो म्हणतो ते का थूक लावणार म्हणणार बुवा म्हणणार. ही अर्थात मायबाप प्रेक्षक खूप हुशार आहेत. या ठिकाणी येण्याची माझी 10वी वेळ आहे बुवा. आता तुम्ही म्हणतास की 10वी वेळ म्हणजे काय, निरोप घेतो असं विषय आहे. ठीक आहे, मी निरोप घेईन, आजची बारी ठरवेल निरोप घेईन की नाही. पण माझी जागा कोण तुमच्या दोघांपैकी घेतो ह्या आधी तुम्ही ठरवा, बरोबर ना. त्यावेळेस माझी जागा, मला काय त्याच्याबद्दल काय काय वाटत नाही, कारण संतांनी सांगितलंय की माणसाचे 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थ आहेत माणसाचे. कुठले? की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म काय सांगतो तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. अर्थ म्हणजे मी पुण्य करायला जन्माला आलोय, परंतु माणूस धनाच्या पाठीमागे लागतो. काम म्हणजे काम नेणे फळ जोडे, आणि निष्काम भजन भगवंत जोडे. परमेश्वराच्या भजनाच्या पाठीमागे जर आपण काम बघितलं, काम, तर ती भगवंताला सेवा अर्पण कधीच होत नाही. आणि शेवटी मोक्ष. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम नाम द्यावा. कारण 84 दशलक्ष योनीनंतर आपल्याला जर मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय, तर आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण हे पहिलं केलं पाहिजे. आणि त्यामुळेच तर मग 16, 100, 50 असे वर्धापन दिन साजरे होतात. कारण त्या परमेश्वरावर तुमची नितांत असणारं प्रेम आणि भक्ती हे त्याच्या मागचं कारण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या भजनामध्ये रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र आहे, तो प्रत्येकाने फार गरजेचा आहे घेणं, लक्षात घ्या. कारण राम, मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतोय, राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे, राम समजायला सोपा आहे, तेवढाच राम हा शब्द लिहायला सोपा आहे. परंतु कृष्ण, ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे, तो कृष्ण हा शब्द उच्चारणं जेवढं कठीण आहे, तेवढं कृष्ण समजायला कठीण आहे, तेवढा कृष्ण हा शब्द लिहायला खूप कठीण आहे. ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्याने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला. तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. मृत्यूच्या डोक्यावर असताना सुद्धा जो नृत्य करणारा कृष्ण आहे, तो ओळखणं फार कठीण आहे. सोन्याची द्वारका असताना सुद्धा गरीब सुदाम्यासारखा ज्याचा मित्र कृष्ण आहे, तो कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे. आणि महाभारताचं युद्ध क्षणार्धात संपवण्याची ताकद असताना सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. म्हणून सांगितलं की श्रीकृष्ण फार कठीण आहे. ज्याला जीवन समजलं त्याला आपला कृष्ण समजला, आणि ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. हे कलियुग आहे, इथे फुकट काहीच मिळत नाही. इथे खोट्याला दावा करावा लागतो, सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे. कारण सत्य बाहेर पडेपर्यंत खोटा संपूर्ण गावभर फिराणलेला असतं, लक्षात घ्या. इथे कोणाला कोणाचा अभिमान नाही आणि असता कामा नये, कोण कमी नाही. म्हणून आम्ही 25 वर्ष ह्या मार्केटमध्ये टिकून आहे. 10 वेळा मला इथे बोलवलं, या बुवांना सुद्धा कित्येक ठिकाणी बोलवलंय, यांना सुद्धा कित्येक ठिकाणी बोलवलंय. पण बुवा विक्रोळीत 8 वेळा झाली कंटिन्यू, पार्क साईडला, माईनला पण 7 वेळा झाले. अशी खूप ठिकाणं असत. माका परत परत बोलवतो, तुम्हाला पण बोलवतात, पण कोणत्या शेवटावर कधी जाऊ नकोस, निरोप समारंभावर जाऊ नको. तू पटकन बोलता बोललं, पण माका वाईट वाटलं ना, ते मगही केलंच रे. पण परापश्चंता मध्यमा आणि वैखरी, ज्याच्या पोटात काय शिजताना तर तोंडात सून पाहिला आहे, तर लक्षात घ्या. तो माणूस असू दे, त्याचा तोंड गाठारा, पण जो असाच तर स्पष्ट बोलणार, तो मागून काय बोलत नाही. भलं खोटं सांगेल, भलं खोटं सांगेल. आज 35 वर्ष 30 वर्ष भजन करतात बुवा, म्हणजे लोके बुवा परशुराम बुवांच्या पट्टीतले बुवा आहेत. 30 वर्ष परशुराम बुवांनी जे काही ठरवलंय, अजून 50 वर्ष पुरेल.
ह्या दुनियेत माहिती आहे, पण त्यांनी जे ठेवलंय त्याची नीटनेटकी उजळणी करणार हा एकमेव बुवा लक्षात घ्या. स्वतःचा हिस्सा काही नाही, जे रेडीमेड भांडवल आहे. म्हणजे रावणाने जशी लंका घेतली त्या महादेवाची, ती लंका खरी शंकर महादेवाची होती, पण तुम्ही ह्याका गेलो ह्याका दक्षिणा करून गेलो भटजीच्या रूपान. कारण रावणासारखं दुसरं विद्वान ब्राह्मण नव्हतो. ती लंका मनात भरल्याबरोबर दक्षिणा म्हणून शंकर महादेवाजवळ, म्हणजे त्या काळेश्वराकडे काय मागितलं की मला लंका दे. पार्वतीकडे राग गेलो, पण शेवटी भोळो तो शंकर महादेव. कारण 33 कोटी देवतांमध्ये असो एकच देव आहे ज्याचं नाव महादेव आहे, ज्याने कुठलं रूप घेतलं नाही. बाकीच्या देवांनी अनेक रूप घेतली, पण शंकर महादेवाने दुसरं रूप घेतलं नाही. महादेव का म्हटलेलं आहे, त्याची अनेक रूप आहेत. महादेव का म्हटलेलं आहे त्याला, तर 14 रत्न निघाली, त्याच्यात जे हलाल विष निघालं, ती प्राशन करण्याची ताकद फक्त 33 कोटी देवांमध्ये या देवामध्ये होते, म्हणून त्याला महादेव म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. तसं ह्या काय रेडीमेड भांडवला जो होतो सोन्याची लंका, ती आयती घेतली आणि नाव कोणता पडला, आपण म्हणताना रावणाची लंका. तसं आपण म्हणतो की परशुराम बुवांचं वारसो चालवणारो एकमेव बुवा, ह्याच्यासमोर बाकीचे सगळे फेलत, आणि दुसरं समोरचं बुवा शून्य बुवा भजनाच्या माध्यमातून. त्या कायमचं वाक्य असतात. उंडू सावंताक उतरलो सारे गम काय येणार नाही तुझ्या बाबतीत. तू आज बोलत नको, देवा शपथ सांगते. तुका 11व्या पावटी जर म्हणजे तुका जर यायचं असत परत आहे सर, तर तू तोंडातून भर काढायचो ना, काय तू सत्यानाश केलं असत समजायचं. तुका पुढच्या वर्षी चान्स मिळणार नाही. ते तू तोंडातून एक शब्द न काढता तू भजन कर. तुझ्या भजनासाठी लोक तुका 100% बोलवतील. कारण हे बापारडे वासी आहेत, लक्षात घे. तुका 10 नाही, तुका 15 पावटी बोलवणे, पण तुझा निरोप समारंभ होऊचो असं मी मुळीच म्हणणार नाही. तो वेळ ठरवत कर्म आज तिघायले आपला कर्म फेडू गेले होते. 25 वर्षानंतर पण ह्याका लिहून घेऊता लागता, हे त्याचा कर्म. तो कर्म फेडणार, आता तुटून पडणार माझ्यावर. पण शेवटी काय, मी जर नाही बोललोय, लक्षात घ्या. विनोद चव्हाण सारखं फक्त मी आपलं भजन केलं तर त्याच्यावर कॉदरेशन येणार ना, तो कुठल्या लेवलला बोलू शकतो हे विषयावर म्हणून बोलतो. नाही तर माझं त्याचं काय वाटणार. बघा 25 वर्ष भगवी शाल घेतली गळ्यात माणसानं, एकमेव बुवा सिंदूर घातला, पण त्या भगव्या शालीचं मान ते का कसं राखतं, तो दर्जा कसं लागतं, लेवल त्याची काय असते, ही लेवल त्याला कळलेली नाही अजून. फक्त आज माका फक्त पुढे बोलायचा, पण जरा वेळ जाऊ दे. ठीक आहे, सुरुवात करतो. लोक नाही सिंदूर तुम्हाला माहिती नसेल, याच्यापैकी आता मी 10 वेळा इलय, मी 9 वेळा समजा. या प्रत्येक बोन बरोबर माझी बारी झालेली आहे, ती 1दा-2दा झालेली आहे. पण थोडस चिडखोर स्वभाव, आवाज बाप, ह्यो पेटीत बाप, पण थोडं चिरखोड. आता बोलायचा तू जॅकेट असलं तर घालूनही विसरलं असेल. अरे काय ढोराच्या राखण्यावर लाज वाटणार नाही. बाबू 4 चौकात येतं ना लग्नात. का आपण लग्नात हजारो लोकात नवरा कसं ओळखतो, तो काहीतरी वेगळं काहीतरी घालण्याचा. तू मग वाटतं लग्नात चटणी असे हो 4 चौकात आपल्याला बोलवतात ना. आणि विनोद चव्हाण म्हटल्यानंतर एक पिक्चर समोर राहतो ना उभा, तो बघ ना तुझ्या त्या बॅनरवरती बघ ना बुवा, अपेक्षा असताना बुवा. असं नाही उपकार तू फुकट दिलं काय सांग बघू. बरं फाटके नसाने पण लाज वाटत नाही तुला घालून यायचं जॅकेट, ह्याच्यात लक्षात ठेव. काय बुवा असं नको ना. हा आमच्यावर येतं ना, आमचं जर लेवल ठेव ना, मग आमच्यावर येताना तरी तू असं ये ना. बाकीच्या बरोबर ठीक आहे. आज नो चान्स, आज लोक मागवा. तू जरा थूक लावलंच नाही लगेच पकडायचं. आज आता ना कधी आमच्या तिघांच्या बाऱ्या फार कमी होतात राजू भाऊ. तिघांच्या बाऱ्या फार कमी असतात. प्रत्येक बुवा इथे शब्द तोलून मोजून टाकतो, आणि एखादा शब्द बाहेर गेलो का तो मेलो कर्मा. 100% सांगते, काळेश्वरात करून सांगते. एखादा शब्द बाहेर गेलो, मी वाचलोय ना, तर मी टार्गेट होऊ शकते. काय कोणाचे काय नेम सांगू येत नाही, लक्षात घ्या. आम्ही 2 कुडाळवाले असलो काही विषय आमच्याकडे होत नाही. इथे कर्म प्रत्येकाला फेडावं लागतं, कारण परमेश्वराचा नियम आहे. या जन्मात केलेलं कर्म तुम्ही या जन्मात फेडल्याशिवाय तुमका मरण येणार नाही, लक्षात घ्या. या 100% सत्य आहे. धन्यवाद.
नको विसरू नको विसरू संकेत मिलन नको विसरू संकेत Ram Krishna
धन्यवाद. दोन्ही राऊंड एकत्र म्हणजे रूपवालीपर्यंत पांडुरंगाचा रूपाचा ध्यानाचा अभंग. सन्माननीय कृष्णा फाळके, सन्माननीय कृष्णा फाळके यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक भजनाची सुरुवात केल्याबद्दल सन्माननीय शाखा प्रमुख शरद प्रभू साहेब हे दरवर्षी या वारीसाठी येतात आणि दरवर्षी त्यांच्याकडून माझ्यासाठी बक्षीस देतात. त्या शरद प्रभू साहेबांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या मनात इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं काळेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि रूपवली घेतोय. रूपवली ही पांडुरंगाप्रती रूपाचा ध्यानाचा अभंग. आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना पुंडलिक पांडुरंगाने पाहिलं आणि त्याच्या भक्तीवर खुश होऊन पांडुरंगाने पुंडलिकाला सांगितलं की पुंडलिका, जिथे जिथे भजन कीर्तन प्रवचनाची सुरुवात होईल त्यावेळेस तुझ्या नामाचा जयघोष अगोदर केला जाईल. म्हणून आपण सगळेजण भजनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा जयघोष घेतो. याचाच अर्थ 28 युग त्या पांडुरंगाला विठेवरती उभं केलंय. केवळ आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना कोण पुंडलिक? आई बापाच्या गळ्यात दोरू टाकून बायकोला खांद्यावरून घेऊन फिरणारा पुंडलिक. त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा त्यांच्या सेवेमध्ये गर्क झालाय. आणि पांडुरंगाचं उभं राहणं विठेवरती आपल्याला हेच सांगून जाते की ह्या कलियुगात ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील, आपली ग्रामदेवता आणि आपली कुलदेवता यांची जर मनोभावी सेवा केली तर आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. कारण आपले आई वडील हे आपले खरे देव आहेत आणि आपले आई वडील म्हातारपणापर्यंत, आपण म्हातारा होईपर्यंत आई वडील जिवंत असणं हे प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये नसतं. म्हणून ज्यांच्या नशिबामध्ये आपले आई वडील म्हातारपणापर्यंत आहेत त्यांना एक विनंती आहे, आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. आणि ती काळाची गरज आहे, लक्षात घ्या. कलियुग आहे. या कलियुगात सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, सत्ययुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची तेव्हा परमेश्वर भेटायचा. द्वापर युगात मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे तेव्हा परमेश्वर भेटायचा. त्रेता युगात दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष पूजा अर्चना करायला लागायची तेव्हा परमेश्वर भेटायचे. आणि या कलियुगात जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढं परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. आणि त्यामुळे नामस्मरण फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे भुवनी सुद्धा आठवण काढली. छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले आणि संभाजी महाराज फक्त वयाची 32 वर्ष जगले. आपल्याला संभाजी महाराज केव्हा कळले? गेल्या वर्षी छावा चित्रपट आला तेव्हा आपल्याला कळले. आता परवा 19 तारीखला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. 50 वर्ष जगून सुद्धा एवढं काही करून ठेवलंय की 350-400 वर्ष झाली तरी त्याची निशाणी अजून शाबूत आहे. लक्षात घ्या. आपलं सुद्धा तेच आहे. आपण पैशाच्या मागे लागतो आपण जन्माला आल्यानंतर, परंतु पैसा पैसा इथेच राहणार. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये, तो परमेश्वर हाच निश्चिंत आहे. लक्षात घ्या. आणि बाकी आपण सगळे नाशिवंत आहोत. क्षणाचा सुद्धा आपल्याला भरोसा नाहीये. उद्याचा दिवस दिसेल की नाही याची शंका नाहीये. मग आपण गर्व कशाच्या जीवावर बाळगायचा? गर्व करून काय उपयोग नाही. कित्येक लोक पूर्वीपासून बघा तुम्ही, कित्येक लोक गर्वामुळे मातीमोल झालेले आहेत. या भजनाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. ज्यांनी गर्व केला त्यांची सामान्य कुठे एक लागलेली आहेत. मी एका लय बोललोय म्हणजे माका लोक परत बोलवतील. हा प्रत्येकाने सोडून द्यायचं आहे. कारण सोशल मीडिया आले, प्रत्येकाच्या घरापर्यंत भजन पोचतंय. त्यामुळे इथे महिला वर्ग आहे, त्यांचे हात कानावर येतील असं 3 बुवांच्या तोंडातून शक्यतो वाक्य नाही येणार. लक्षात घ्या. आम्हा 2 बुवांची तर 100% गॅरंटी देतो. त्याचबरोबर विनोद चव्हाणची बुवा सुद्धा गॅरंटी देतो. येऊ दे नको, काय गरज नाही.
ऐसं पुढच्या वर्षी येऊसाठी काय बोलण्याची काय गरज नाही. 100% तर काळेश्वराचा तुमचा आशीर्वाद मिळाला, तुम्ही 100% पुढच्या वर्षी येणार. रुपावली घेतोय.
Thank you.